काही तासांवर आलाय। मुंबईकरही सेलिब्रेशन मध्ये गुंग झालेले आहेत। नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण मुंबईकर आता सेलिब्रेशन उशिरापर्यंत करू शकणार आहेत। इयर एंडसाठी बार आणि रेस्टॉरंट्स पहाटे 5 वाजेपर्यंत खुली राहणार आहेत। मुंबई हायकोर्टाने तशी परवानगी दिली आहे। इनडोअर पार्टीज पहाटे 5 वाजेपर्यंत सुरू राहतील, मात्र आउटडोअर पार्टीज रात्री 12 नंतर आटोपत्या घ्याव्या लागतील। इयर एंडसाठी 1:30 वाजेपर्यंतच बार आणि रेस्टॉरंट्स उघडी ठेवण्याच्या मुंबई पोलिसांच्या आदेशाविरोधात हॉटेल असोसिएशन हायकोर्टात गेली होती। या याचिकेवरील सुनावणीत 5 वाजेपर्यंत बार आणि रेस्टॉरंट्स उघडी ठेवण्याची मुभा हॉटेल असोसिएशनला देण्यात आली आहे। दरम्यान आदित्य ठाकरेंनी इयर एंड सेलिब्रेशन संदर्भात हायकोर्टाने दिलेल्या आदेशाचं ट्विटरवरून स्वागत केलंय। नवीन वर्षाच्या स्वागतासाठीची मोकळ्या जागेवरच्या सेलिब्रेशनला रात्री 12 पर्यंतच मुभा असेल असं गृहमंत्री आर पाटील यांनी स्पष्ट केलंय। तसंच रात्रभर फिरण्यावरही आजचा दिवस बंदी असणार नाही। महिला, मुलं आणि ज्येष्ठांच्या सुरक्षेची खास व्यवस्था करण्यात आली असंही आर पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितलंय। नागरिकांनीही पोलिसांना सहकार्य करावं। मद्यपान करून गाडी चालवणाऱ्यांविरोधातील मोहीम 7 वाजल्यापासून सुरू होईल असंही गृहमंत्री म्हणाले। विशेषतः दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांच्या विरोधात एक व्यापक मोहीम आज संध्याकाळी 7 वाजल्यापासूनच सुरू केली जाणार आहे। त्याचबरोबर जिथं महिला मोठ्या संख्येने जमतायत तिथं सुरक्षितता राहावी म्हणून खासगी वेशामध्ये पोलीस आणि महिला कर्मचारी सुद्धा ठेवल्या जाणार आहेत। मला विश्वास आहे की एका सुरक्षेच्या वातावरणामध्ये हा उत्सव केला जाईल आणि लोक नव्या वर्षाचं स्वागत करतील। 31 साठी पहाटे 5 पर्यंत हॉटेल्स खुली ठेवण्याच्या निर्णयावर